निर्माण झालेला आहे। त्यामुळे विद्यार्थी आता येणाऱ्या समजा या देशाचं भविष्य आहे, तर या देशाचं भविष्याचं खराब करण्याचं काम इथले काही समजा समाजकंटक ते पेपर फोडण्यामधून करत आहे। आणि या सर्व म्हणजे जे पेपर फोडले त्या लोकांना आम्ही CBI मार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। त्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारने एक समिती गठीत करून या ज्या खाजगी एजन्सी पेपर तपासणी करतात या खाजगी एजन्सीला बंद करून या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या समितीने ते पेपर तपासावे आणि येणाऱ्या या विद्यार्थ्याचं भविष्य खराब होऊ नये यासाठी आम्ही आज हे आंदोलन करण्यात आले आहे। भारतीय क्रांती दलाचा भारतीय क्रांती दलाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा सरकार हमसे डरती है अरे सरकार हमसे डरती है अरे पुलिस को आगे करती है। नीट परीक्षा पुन्हा नव्याने नीट परीक्षा पुन्हा नव्याने नीट परीक्षा पुन्हा नव्याने शेतकऱ्याचं कर्ज माफ महात्मा फुले विकास भवनाला कर्ज भेटलंच पाहिजे। इंग्लिश से बोलू क्या? इंग्लिश में आती मेरे को, उर्दू को भी जानकार है थोड़े बहुत, उर्दू में बोलो एक बार। साहेब, आज आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जे निदर्शनाचे कार्यक्रम आहे, आज कोणतं असं तुमचं हे निदर्शनासंबंधी आमच्या दर्शकांना? देशामध्ये ज्या नीट परीक्षा झाल्या त्या नीट परीक्षेमध्ये संपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे। त्या नीट परीक्षेमध्ये काही ठिकाणी पेपर फुटण्याचा प्रकार झालेला आहे, तर काही ठिकाणी काही विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात मार्क मिळाले आहे, तर काही विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात मार्क मिळालेले आहे। आणि ह्या अशा कमी जास्त मार्कामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे आणि एक संभ्रमाचं वातावरण एका विद्यार्थ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या देशातल्या असं निर्माण झालेलं आहे। त्यामुळे विद्यार्थी आता येणाऱ्या समजा या देशाचं भविष्य आहे, तर या देशाचं भविष्याचं खराब करण्याचं काम इथले काही समजा समाजकंटक ते पेपर फोडण्यामधून करत आहे। आणि या सर्व म्हणजे जे पेपर फोडले त्या लोकांना आम्ही CBI मार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। त्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारने एक समिती गठीत करून या ज्या खाजगी एजन्सी पेपर तपासणी करतात या खाजगी एजन्सीला बंद करून या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या समितीने ते पेपर तपासावे आणि येणाऱ्या या विद्यार्थ्याचं भविष्य खराब होऊ नये यासाठी आम्ही आज हे आंदोलन करण्यात आले आहे। तसेच गेल्या 2022-2023मध्ये अल्पभूधारक समजा जे 5 एकराच्या शेतात जे असतील त्यांच्या सर्वात जास्त देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। तर सरकारला असं सांगणं आहे की जे अल्पभूधारक शेतकरी आहे ते अल्पभूधारक शेतकरी त्यांच्या संपूर्ण टोटल कर्ज पीक कर्ज सरसकट माफ करण्यात यावे। जो 500,000 एकरावाला जमीनदार आहे त्याच्या कर्ज माफ करण्याची गरज नाही आहे। तो कारण की आता गव्हर्नमेंटचं सरकार असं आहे की जे लोक अदानी अंबानीसारखे जे कोटीनं रुपये कर्ज माफ करतात, परंतु शेतकऱ्याचं साधं 2-2 एकरावाल्याचं कर्ज माफ करत नाही। याच्यामुळे सरकारला आम्ही त्या निषेधसुद्धा करतो आणि त्याला एक प्रकारचं सांगतो की बा अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांचंसुद्धा कर्ज माफ करण्यात यावे। दुसरं, एक मुंबईमध्ये पवई या ठिकाणी दलित वस्ती एक झोपडपट्टी पाडण्यात आली हिरानंदिनी बिल्डरकडून, त्या बिल्डरला तात्काळ अटक करण्यात यावी। त्याच्यावर झोपडपट्टी दादा अंतर्गत मोका गुन्हा दाखल करण्यात यावा, कारण की त्यांना ऐन पावसाळ्याच्या वेळेस त्या दलित बौद्ध वस्तीच्या त्यानं पाडण्यात आलेली आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर गुन्हा दाखल करावे। तसेच त्यांच्या त्या झोपडपट्ट्याचं पुनर्वसन करून त्यांना प्रत्येकी कुटुंबाला 10 लाख रुपये देण्यात यावे अशी भारतीय क्रांती दलची मागणी आहे। आज तुम्ही उपोषण केलं आणि शासनाने काही दखल घेतलेली आहे, पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका आमची डायरेक्ट मंत्रालयावर आम्ही ह्या विषयावर आंदोलन करणार आहोत। नीट परीक्षा संदर्भात तसेच अल्पभूधारक जे शेतकरी आहे महाराष्ट्रामधले त्या संदर्भात आणि जे पवईला जी घटना घडली दलित बौद्धांची जी वस्ती पाडण्यात आली त्या संदर्भात आम्ही मंत्रालयावर आंदोलन करणार आहोत। तुमचं नाव सांगा साहेब? माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष।